ज्याची बर्थडे नंबर 4, 13, 22, 31 आहे अशा लोकांसाठी कसं जाणार आहे 2026. 2026 ची बेरीज केली तर नंबर 1 येतो. नंबर 1 हा सूर्याचा आणि तुमचा मुलांक 4. आता 4चा प्लॅनेट काय आहे तर राहू. राहू आणि सूर्य हे मित्र नाहीयेत पण तेवढे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, येणारं वर्ष तुमच्यासाठी चांगलंही जाणार आहे पण काही खबरदारी आपल्याला घ्यायची. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जीने नीट सगळ्या गोष्टी करा आणि समजून घ्या की आपल्याला कुठे काय गोष्टी करायच्या आहेत. तर एक लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. थोडंसं हार्डवर्क इतर नंबरपेक्षा थोडंसं जास्त करावं लागेल. पहिले 6 महिने जेवढं तुम्ही हार्डवर्क कराल, जेवढं तुम्ही शांत राहाल, शांत मनाने डिसिजन घ्याल, तेवढंच तुम्हाला चांगले दिवस हे जून नंतर पाहायला मिळतील. त्यामुळे आधी रागावर कंट्रोल करा. शब्द थोडेसे तुम्ही कठोरपणे कधी कधी बोलता, त्यामुळे समोरच्या माणसाला थोडंसं राग येतो. ऍक्च्युली कठोरता नाही, स्पष्ट बोलण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला पटकन समोरच्याला तुम्ही हर्ट करता. त्यामुळे शब्दावर थोडंसं कंट्रोल करा. तुम्ही थोडेसे ना असे आहात की एखादी गोष्ट करायची म्हटली तर करायची आणि मग एकात गुंतलात की तीच गोष्ट करत असतात. कामासाठी चांगल्या गोष्टी आहेत पण काही काहींना जर व्यसन असेल कसलं तर कृपा करून जर तुम्हाला त्रास होणार आहे पुढे तर या गोष्टीपासून दूर राहा. मग थोडक्यात मी सांगेन काही वाईट व्यसन असेल त्याच्यापासूनही, आणि सगळ्यात मोठं जे कंटिन्यू तुम्ही मोबाईल घेऊन बसतात त्याच्यापासूनही थोडेसे दूर राहा. नाही तर गोंधळ हे होईल, तुमची एकाग्रता कमी होईल आणि मग डिसिजन घेताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्याचबरोबर जे फ्रॉड असतात किंवा कॉल असतात किंवा एखाद्या साईट असतात त्याच्यापासून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची, कारण इथे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या हस्बंड वाईफचं रिलेशन फार चांगलं ठेवायचंय, कारण इथे थोडंसं हस्बंड वाईफच्या रिलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. त्यामुळे शांत राहायचं, शांत डिसिजन घ्यायचे. पैसे येणार आहेत, प्रवास चांगले होणार आहेत आणि प्रवास दुसऱ्या फॉरेनला जायचं असेल किंवा तुमच्या दुसऱ्या राज्याकडे जायचं असेल तरी तिथे छान होणार आहेत. खर्च होणार कारण प्रवास होणार, त्यामुळे खर्चाचं सुद्धा तुम्ही एक मॅनेजमेंट नीट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. त्याचबरोबर प्रॉपर्टी रिलेटेड काही गोष्टी असतील, जून नंतर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर काही उपाय मी देते, ते उपाय नक्की करा. मन शांत ठेवा. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी, खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत पण मी पुन्हा एकदा सांगते, मन शांत ठेवणे, वाणीवर कंट्रोल करणे हे फार गरजेचं आहे. 6 महिने थोडेसे हार्डवर्क करा, नंतर येणारा काळ नक्की चांगला असेल. आणि त्यासाठी मी एक ब्रेसलेट बनवलेलं आहे, त्याची माहिती मी दिलेली आहे. ज्यांना ज्यांना पाहायचंय त्यांनी डिस्क्रिप्शन नीट वाचा. हवंय त्यांनी कमेंट करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राहू जरी थोडासा त्रासदायक जरी असला तरी अचानकपणे खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह करणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रीतीने या गोष्टी करा. बेस्ट ऑफ लक.